नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक 29 यामध्ये अंकगणित व भूमिती या विषयावर 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते। प्रश्न हाताळताना विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी आलेल्या असतील। प्रश्न लक्षात घेऊन त्या प्रश्नाला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर या पेपरमध्ये जे 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या 25 प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण इथे आज बघणार आहोत। तर बघा, या पेपरमध्ये पहिला प्रश्न भूमितीवर विचारण्यात आलेला होता। हा प्रश्न आहे, एका रोड रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर आणि लांबी 84 सेंटीमीटर। त्रिज्या दिलेली आहे 60 सेंटीमीटर आणि लांबी दिलेली आहे 84 सेंटीमीटर आणि या रोड रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाटीकरण केले किंवा किती मैदान सपाटीकरण होईल, म्हणजे इथे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। मग क्षेत्रफळ काढत असताना फॉर्म्युला लक्षात घ्या, क्षेत्रफळ बरोबर परिघ गुणिला लांबी किंवा उंची म्हणता येईल त्याला, लांबी किंवा उंची। त्यानंतर गुणिला फेरे किती आहेत 500, म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी परिघ गुणिला लांबी करावं लागेल आणि फेरे दिलेले आहेत म्हणून गुणिला 500 फेरे करावं लागेल। आता परिघाचा फॉर्म्युला आहे 2πr गुणिला लांबी दिलेली आहे उदाहरणामध्ये तुम्हाला 84 सेंटीमीटर गुणिला 500। त्यानंतर 2 गुणिला पायाची किंमत 22 सप्तम गुणिला उदाहरणात त्रिज्या दिलेली आहे 60 सेंटीमीटर म्हणून 60 गुणिला 84 गुणिला 500। आता इथे काटाकाटी करून कॅल्क्युलेशन करा। 7 चा भाग 12 7 84, 22 गुणे 44 गुणिला 60 गुणिला 12 पंचे 60 ते 6000 येईल। त्यानंतर 44 गुणिला 6 7 36, 1 2 3 4 0 द्या। 44 गुणिला जर 36 केला तर तुमचा गुणाकार येईल 1584, त्यावर 4 0 येतील। युनिट आहे तुमचा सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर करा किंवा चौरस सेंटीमीटर। हा प्रश्न जर तुम्हाला मीटर स्क्वेअर मध्ये जर विचारला असता तर सरळ सरळ 1584 हे 4 0 द्या, याला मात्र तुम्हाला 10,000 ने भागावं लागलं असतं, म्हणजे 100 गुणिला 100 ने डिवाइड करावं लागलं असतं। 2-2 0 जर कापले तर तुमचं उत्तर 1584 मीटर स्क्वेअर आलं असतं। पण प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे सपाटीकरण, पण ऑप्शन दिलेले आहे तुमचे चौरस सेंटीमीटर मध्ये, म्हणून तुमचा फायनल आन्सर 1584 4 0 येईल, म्हणजे उत्तर येईल तुमचं शेवटचं ऑप्शन। त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, ग्रंथालयातील एकूण पुस्तकाच्या 50% शेकडेवारीवर आधारित हा प्रश्न आहे। यामध्ये तुम्हाला उर्वरित पुस्तकापैकी असं मिनिंग दिलेलं आहे। थोडासा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकाच्या 50% पुस्तके मराठीची आहेत। तर मराठीची पुस्तकं तुम्हाला दिलेली आहे इथे 50%। त्यानंतर मराठीच्या पुस्तकाच्या 1/3 भाग पुस्तके इंग्रजीची आहेत, म्हणजे आता इथे तुम्हाला अपूर्णांकामध्ये पुढील पुस्तकं दिल्यामुळं याला तुम्ही अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून लिहा। 50% म्हणजे 1/2 भाग। त्यानंतर मराठीच्या पुस्तकाच्या 1/3 भाग इंग्रजीचे पुस्तक आहे, म्हणून इंग्रजीचे पुस्तक बरोबर 1/2 मराठीच्या पुस्तकाच्या 1/3 म्हणजे इंग्रजीची पुस्तक आहेत 1/6। त्यानंतर पुढचं मिनिंग पहा, इंग्रजी पुस्तकाच्या 25% पुस्तकं गणिताची आहेत, म्हणजे गणिताची पुस्तकं 25% जर असतील तर इंग्रजी पुस्तकाच्या 1/4 येईल। 25% म्हणजे 104, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1/24। आता पुढे उरलेली पुस्तकं आहेत 560, म्हणून पहिले ह्या तिन्ही अपूर्णांकाची बेरीज करावी लागेल की ही तिन्ही अपूर्णांकाची बेरीज म्हणजे तिन्ही पुस्तकं येतील आणि त्याच्यानंतर उर्वरित पुस्तकं घ्यायची। आता तिन्ही अपूर्णांकाची बेरीज करताना 1/2 प्लस 1/6 प्लस 1/24, त्याचा एलसीएम घ्या 24 येईल। 24 करण्यासाठी याला 12 ने गुणावं लागेल, याला 4 ने गुणावं लागेल। पुढील कॅल्क्युलेशन बघा, 12 × 12 प्लस 4 × 4 आणि हा 1/24, 12 × 16 17/24 भाग ही 3 विषयाची पुस्तकं आहेत। तर मग इतर पुस्तकं किती असतील तर 24 - 17 जर केले तर 4 × 3 7 म्हणजे 7/24 भाग ही इतर विषयाची पुस्तकं आहे। मग 7/24 भाग जर इतर विषयाची पुस्तकं असतील तर 7/24 भाग म्हणजे 560, ते एक पूर्ण भाग म्हणजे किती, कारण आपल्याला एकूण पुस्तकं विचारलेली आहेत। म्हणून अपूर्णांकाचा व्यस्त करा 24/4 गुणिला 24/7 गुणिला 560
या 7चा भाग 56 मध्ये 8 वेळा जाईल, हा 0 कापा 80, 24 8 192 येईल, 0 म्हणजे 1920 पुस्तकं एकूण येतील. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. प्रश्नात पर्सेंटेज जरी दिलेले असले तरी नंतर तुम्हाला इकडे अपूर्णांक दिलेला असल्यामुळे त्या पर्सेंटेजला आपण अपूर्णांकात कन्वर्ट करून त्यांची बेरीज केली आणि या पद्धतीने तो प्रश्न सोडवला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नाणी व नोटा या टॉपिकवर आधारित एका पिशवीत एकूण 1734 रुपये आहे. रक्कम दिलेली आहे 1734 रुपये. त्यातील 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयाची नाणी समान संख्येत आहे. समान संख्येत नाणी जर तुम्हाला दिलेली असेल तर 1734 ही एकूण रक्कम घ्या, भागीला इथे पहा युनिट तुम्हाला इथे पैशात दिलेल्या बाकीचे युनिट रुपयात आहे. सर्व युनिट तुम्हाला इथे पैशात घ्यावं लागेल नाही तर रुपयात घ्यावं लागेल. आता ही रक्कम रुपयात असल्यामुळे सर्व युनिट तुम्ही रुपयामध्ये लिहून कन्वर्ट करून त्या पद्धतीनं त्याची बेरीज करा. 5 आणि 2 7, 7 आणि 8 8.50 म्हणजे 8.5 त्यांनी तुम्हाला भागावं लागेल. त्यानंतर 1734 खालचा पॉईंट काढून घ्या आणि 1 0 वरती द्या. पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून पॉईंट काढून 1 0 वरती द्यायचा. 17 1 17, 17 वाचा 85, 17 1 17, 17 दुने 34 म्हणजे पुढील कॅल्क्युलेशन 5 दुने 10 आणि 24 म्हणजे 204. हा भागाकाराला 204 म्हणजे एक प्रमाण आलं 204. आता तुम्हाला नेमकं विचारलं काय तर त्या पिशवीमध्ये एकूण नाण्यांची संख्या विचारली. मग किती प्रकारची नाणी आहेत? 4 प्रकारची नाणी आहेत म्हणून 204 ला 4 ने गुणा, 4 चोक 16, 4 दुने 8 म्हणजे एकूण नाणी येतील 816. म्हणून ऑप्शन नंबर पहिला येईल तुमचा 816. अन्यथा जर तुम्हाला इथे 50 पैशाची किती 204, 1 रुपयाची किती विचारली तर 204. प्रत्येक प्रकारची नाणी किती असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर 204 आहे. पण एकूण विचारल्यामुळे परत त्याला तुम्हाला 4 प्रकारच्या 4 ने गुणावं लागेल. उत्तर येईल 816. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4. हा इथे सुद्धा भूमितीवर आधारित प्रश्न दिलेला आहे पण एक आकृती दिलेली आहे तुम्हाला. या आकृतीमध्ये प्रत्येक लहान चौरसाची परिमिती तुम्हाला 9.6 सेंटीमीटर दिली आहे, 9.6 सेंटीमीटर दिलेली आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढावी लागेल. परिमिती म्हणजे त्याची बॉर्डर लाईन पूर्ण बेरीज करावं लागेल आणि ती बेरीज करत असताना पहा ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला हा एक चौरस दिलेला आहे, हा असा चौरस दिलेला आहे. आता या चौरसामध्ये तुम्हाला बॉर्डर लाईन लक्षात घ्यायची आहे म्हणजे ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू या पद्धतीनं तुम्हाला त्या आकृतीची परिमिती काढायची असेल तर त्या आकृतीमध्ये चौरसाची एक बाजू पहिले लक्षात घ्यावं लागेल. आता चौरसाची एक बाजू लक्षात घेत असताना परिमिती दिलेली आहे तुम्हाला 9.6. तर मग बाजू निघेल त्याची 9.6 भागीला 4, 4 गुण्या 8 1 4 चोक 16 म्हणजे 2.4 सेंटीमीटर त्याची बाजू निघेल. आता पहिले या आकृतीमध्ये 2.4 सेंटीमीटरच्या बाजू किती आहेत पहिले त्या मोजून घ्या. पहा आता इथे ही बाजू 1 2 3 या बाजू सोडून द्या, हा अर्ध्या अर्ध्या 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 आणि ही एक 13. पूर्ण आपण 2.4 सेंटीमीटरच्या बाजू मोजल्या. या टोटल झाल्या तुमच्या 13. या 13 मध्ये प्लस किती बाजू येतात का? ही अर्धी आहे आणि ही अर्धी म्हणजे ही एक झाली, ही अर्धी आणि ही अर्धी म्हणजे प्रत्येक झाली, ह्या 2 झाल्या, 2 आणि ही अर्धी आणि ही अर्धी म्हणजे किती झाल्या बाजू? परत तुमच्या 3 बाजू वाढल्या म्हणजे टोटल तुमची 2.4 सेंटीमीटरच्या अशा 16 बाजू आहे. आणि मग 16 बाजू झाल्याच्या नंतर तुम्हाला जर याची परिमिती जर काढायची असेल तर परिमिती काढत असताना याच्या बाजू जर 16 झालेल्या असतील तर प्रत्येक बाजू तुमची 2.4 सेंटीमीटरची आहे म्हणून 16 ला 2.4 ने गुणावं लागेल. मग आता इथे 16 64 4 हातचे 8 16 दुने 16 64 4 हातचे 6 येतील, हातचे 6, त्यानंतर 16 दुने 32 32 आणि 6 38 म्हणजे 38.4 सेंटीमीटर हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे. या पद्धतीने तुम्हाला याची परिमिती लक्षात घ्यायची असेल तर पूर्ण 2.4 च्या बाजू किती आहेत पहिले त्या लक्षात घ्या. परत अर्ध्या अर्ध्या बाजू आहे त्याला एक एक मध्ये कन्वर्ट करून त्या सर्व बाजू लक्षात घेऊन तुम्हाला बाजू जी दिलेली आहे 2.4 सेंटीमीटर, 16 बाजू असल्यामुळे गुणीला 2.4 केलं तर 38.4 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न अगदी सोपा आहे, शेकडेवारीवर आधारित. 2400 चे 15%, 2400 चे म्हणजे गुणाकार, 15% म्हणजे 15 भागीला 100, 2 2 0 कापा, 15 चोक 60 हातचे 6, 15 दुने 30 आणि 6 36 360 याचं फायनल आन्सर. ऑप्शन नंबर बी 360. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर
12.5% तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असेल? या उदाहरणामध्ये तुम्हाला 1280 ही खरेदी किंमत दिलेली आहे, म्हणून डायरेक्ट 1280 चे 12.5% लक्षात घ्या. 1280 चे 12.5% काढा. आता 12.5% म्हणजे सरळ सरळ तुम्हाला लक्षात असेल शेकडेवारीमध्ये शिकवल्याप्रमाणे 12.5% म्हणजे 1/8. त्यानंतर 8 एका 8, 4 गुणिले 8 छक्का 48, 160. म्हणजे 1280 ला घेतलेली जी साडी आहे त्या साडीवर तुम्हाला 160 रुपये तोटा होईल. 12.5% तोटा म्हणजे 160 रुपये तोटा. तोटा जर तुम्ही इथून मायनस केला 0, 2, 1, 1120 रुपये त्या साडीची किंमत आहे, विक्री किंमत. म्हणून उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 1120. त्यानंतर हा प्रश्न पहा, परिमापन या टॉपिक वर आहे. परिमापन मध्ये तुम्हाला स्क्वेअर मीटर स्क्वेअर फूट मध्ये रूपांतर करायचं आहे. हा प्रश्न लिहिताना युनिट या प्रकारे होईल. 9 मीटर स्क्वेअर जर असेल तर तुम्हाला किती स्क्वेअर फीट त्याचं उत्तर येईल हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे स्क्वेअर मीटरचं रूपांतर स्क्वेअर फीट मध्ये जर करायचं असेल तर 1 मीटर स्क्वेअर बरोबर म्हणजे 1 चौरस मीटर बरोबर त्याचं कॅल्क्युलेशन 10.764 चौरस फूट येईल किंवा फीट स्क्वेअर येईल. 10.700 म्हणजे 1 मीटर स्क्वेअरचं रूपांतर चौरस फूट मध्ये करायचं असेल तर त्याला 10.764 गुणावं लागेल. मग असं किती आहे? 9 मीटर स्क्वेअर आहे म्हणून 9 ला 10.764 गुणा. आता 9 गुणिले 10 जर केले तर 90 येईल. जरा ऑप्शन कडे लक्ष द्या. तुमचं उत्तर 90 पेक्षा जास्त येणार आहे. या ऑप्शन मध्ये 90 पेक्षा कमी संख्या आहे, या ऑप्शन मध्ये 90 पेक्षा संख्या कमी आहे, या ऑप्शन मध्ये सुद्धा 90 पेक्षा संख्या कमी. म्हणजे तुम्हाला वेळ जर वाचवायचा असेल तर ऑप्शन लक्षात घेऊन डायरेक्ट तुम्हाला उत्तर करता येईल 96.87 फूट स्क्वेअर हे तुमचं फायनल आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा, सरासरीवर आधारित आहे हा प्रश्न. यामध्ये तुम्हाला 2, 7 आणि x या 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्येची सरासरी 5 दिलेली आहे. म्हणून या 4 संख्येची बेरीज येईल 4×5 = 20. त्यापैकी तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहेत 2, 7, 2 + 7 + 6, 7 7 13 + 2 15. म्हणजे 4 संख्येची बेरीज 20 येत आहे. त्यापैकी तुम्हाला 3 संख्येची बेरीज दिसत आहे इथे 15. मग 3 संख्येची बेरीज म्हणजे 20 मधून 15 मायनस केले तर एक चौथी संख्या जी तुम्हाला दिलेली नाही x म्हणून दिलेली आहे ती x ची व्हॅल्यू येईल 15 म्हणजे 5 म्हणजे x बरोबर 5. मग x बरोबर 5 जर आले असेल तर पुढे पहा 18, 1, 6, x आणि y म्हणजे इथे 5 संख्या दिलेल्या आहेत आणि या 5 संख्यांची सरासरी तुम्हाला 10 दिलेली आहे. म्हणजे या 5 संख्यांची बेरीज येईल पूर्ण 50. त्यापैकी एक संख्या तुम्हाला 18 दिलेली आहे, दुसरी संख्या 1 आहे, तिसरी संख्या 6 आहे आणि चौथी संख्या x आहे. x ची व्हॅल्यू तुम्ही 5 काढली, त्याची बेरीज जर केली तर 18 + 1 19, 19 आणि 6 25, 25 आणि 5 30 यांची पूर्ण चारही संख्येची बेरीज येईल 30. मग 5 संख्येची बेरीज जर 50 दिलेली असेल आणि 4 संख्येची बेरीज 30 दिलेली असेल तर तुमची पाचवी जी संख्या आहे y म्हणून त्या y ची किंमत येईल 20. म्हणून उत्तर येईल त्याचं 20. ऑप्शन नंबर सी हे त्याचा फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 20 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर आणि 29 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता तुम्ही या संख्येचं निरीक्षण जर केलं तर हा एक त्रिकोण तुम्हाला त्रिकूट दिसतं, पायथागोरसचा त्रिकूट. मग पायथागोरस त्रिकुटाप्रमाणे हा जो तुमचा काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू म्हणजे तुमची 29 सेंटीमीटर हा कर्ण राहील. त्यानंतर उरलेल्या 2 बाजू उंची तुम्ही 20 घेऊ शकता आणि पाया तुम्ही 21 घेऊ शकता. मग आता हा काटकोन त्रिकोण जरी असला तरी हा विषमभुज त्रिकोण आहे आणि या विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला थोडासा वापरून त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तो फॉर्म्युला कठीण आहे. त्याहीपेक्षा जर तुम्हाला काटकोन त्रिकोण आहे लक्षात आलं तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन अगदी काही सेकंदात करता येईल. त्यानंतर 1/2 पायाची किंमत तुम्ही 21 घ्या गुणिला उंची तुम्ही 20 घ्या, 2चा भाग 20 मध्ये 10 वेळा जाईल. 21 गुणिला 10 केलं तर 210 चौरस सेंटीमीटर याचं करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट, एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्यानंतर त्याची उंची ही तळाच्या त्रिज्याच्या तिप्पट आहे. म्हणजे उंची जर तुम्ही x घेतली तर त्रिज्या जी आहे ती r त्रिज्या ही त्याच्या तिप्पट. तुम्हाला इथे उदाहरणामध्ये तिरकस उंची आणि तळाची त्रिज्या, तिरकस उंची आणि तळाची त्रिज्या त्रिज्याच्या तिप्पट आहे. म्हणजे तुम्हाला पहिले त्रिज्या घ्यावी लागेल. त्रिज्या जर तुम्ही 1 घेतली तर तिरकस उंची जी आहे, तिरकस उंची हे त्रिज्याच्या किती पट आहे?
तर तिप्पट आहे. तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट आहे. त्रिज्या म्हणजे r आणि तिरकस उंची म्हणजे a. आता तुम्हाला एकूण पृष्ठफळ दिल्यामुळे एकूण पृष्ठफळ शंकूच्या एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे पाय r ब्रॅकेट मध्ये r प्लस l किंवा l प्लस r. l प्लस r. l म्हणजे तिरकस उंची, r म्हणजे त्रिज्या. मग आता इथे पायाची किंमत 22 सप्तमांश गुणिला r तुम्ही घेतला x, त्याच्यानंतर तिरकस उंची घेतलेली आहे तुम्ही 3x आणि r घेतलेला x. त्यानंतर एकूण पृष्ठफळ दिलेला होता ना 616 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता इथे कॅल्क्युलेशन करताना 616 गुणिला 7 भागिला 22 बरोबर 3x प्लस 1 केलं तर 4x येईल आणि 4x गुणिला x केलं तर 4x चा वर्ग येईल. आता इथे कॅल्क्युलेशन करा. 11 दुने 22, 11 5 55, 6 11 6 66 आणि या 2 चा भाग इथे 28 वेळा येईल. त्यानंतर पुढील कॅल्क्युलेशन करताना 28 गुणिला 7 भागिला 4 बरोबर इकडे x चा वर्ग. 4 7 28, x चा वर्ग बरोबर 7 गुणिला 7 म्हणजे x बरोबर किती 7. म्हणजे x बरोबर जर तुम्ही 7 घेतला असेल तर तुम्ही त्रिज्या म्हणून x घेतलेला आहे. म्हणजे त्रिज्या तुमची किती सेंटीमीटर येईल 7 सेंटीमीटर. म्हणजे येथे ऑप्शन नंबर सी हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर तुम्ही 8 गवंडी वाढवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. सुरुवातीला तुम्हाला 12 गवंडी दिलेले आहेत, 8 दिवसात काम करत आहेत. जर तुम्ही 4 गवंडी वाढवले म्हणजे 12 + 4 16 केले तर ते काम किती दिवसात सोपं होईल. दिवस काढायचे आहेत x ल्या. त्यानंतर संख्या इकडे घेऊन या. 12 गुणिला 8 भागिला 16, 8 गुणिले 16 2 × 12 म्हणजे इथे किती दिवस लागतील 6 दिवस. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे पहा. संख्या पॉइंट मध्ये दिलेल्या आहेत. पॉइंट मध्ये जर कॅल्क्युलेशन नाही लक्षात आलं नाही तर त्या संख्येला पॉइंट मधून काढून तुम्हाला पूर्णांकात कन्वर्ट करायचे आहेत. पहा आता तसं 25/5 पॉइंटच्या नंतर एक संख्या म्हणून 1 0 वरती द्या. खालचा पॉइंट काढून वरती 0 द्यायचा, वरचे पॉइंट काढून खाली 0 द्यायचे. वरती पॉइंटच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 0 खाली द्या. प्लस आहे. त्यानंतर 25/5 करा. पॉइंटच्या नंतर वरती 2 अंक आहेत त्याचे 2 0 खाली द्या. पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत त्याचे 3 0 वरती द्या. मायनस इथे मायनस आहे. त्यानंतर 25/5 करा. पॉइंटच्या नंतर 4 अंक आहेत म्हणून 4 0 वरती द्या. 4 0 वरती द्या आणि वरती पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत म्हणून 3 0 खाली द्या. आता याचं कॅल्क्युलेशन करताना 0 0 कापून घ्या. इथले 3 0 कटतील, इथले 3 0, इथले 2 0 कटतील, इथले 2 0, इथला 1 0 कटेल, इथला 1 0. पहिले 0 0 कापायचे. 0 0 कापल्याच्या नंतर वरती आता 25 राहिले, खाली 50 प्लस इथे 5 चा भाग जातो. 5 चा 5 25, इथे राहिले 50. त्यानंतर इथे 5 चा 5 25, इथे राहिले 50. 50 मायनस 50, 50 50 कटतील. आता इथे 5 1 5, 5 5 25, 5/10 म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल 0.5. जे ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे ए आणि बी कडे मिळून 1210 रुपये आहेत. ए च्या 4/15 रक्कम ही बी च्या 2/5 रकमेबरोबर असेल तर ए कडे एकूण किती रक्कम. मग आता हा प्रश्न सोडवत असताना ए च्या 4/15 म्हणजे 4/15 ही रक्कम बी च्या ते 4 पाहिजे आहे. बी च्या 2/5 रकमेबरोबर आहे. तर पहिले ए आणि बी चा रेशो लक्षात घ्या. ए आणि बी चा रेशो लक्षात घेत असताना 2 1 2 2 दुने 4, 5 1 5 5 3 15. आता ए हा बी इकडे घेऊन या. ए भागिला बी होईल. तिकडे 3 वरती जाईल आणि 2 खाली येईल. म्हणजे तुम्हाला ए चा रेशो 3 मिळाला आणि बी चा रेशो 2 मिळाला. आता एकूण रक्कम आहे 1210 म्हणून 1210 ला याची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 ने डिवाइड करा. 5 गुणे 10, 2 उरले 5/24, एक उरला 5 गुणे 10, 242. त्याचं एक प्रमाणे तुम्हाला काढायचं आहे ए चं. ए ची रक्कम काढायची जर असेल तर ए चा रेशो तुमचा 3 निघालेला आहे म्हणून 3 गुणिला 242 करा. 3 दुने 6, 4 3 12, 2 हातचा 1, 3 दुने 6 आणि 7, 726 रुपये याची रक्कम आहे. ऑप्शन नंबर सी हे त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. तुम्हाला 3 अपूर्णांक दिलेल्या 4 पर्यायामध्ये चढत्या क्रमाने पर्याय तुम्हाला ओळखायचे. तर कुठलाही एक पर्याय घेऊन तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन लक्षात घ्यावं लागेल. इथे जसं पहा 11/17 आहे, त्यानंतर 5/8 आहे, त्यानंतर 9/13 आहे. सरळ सरळ
या छेदाधिक अपूर्णांकामध्ये तिन्ही छेदाधिक अपूर्णांक आहेत, तर वरच्या संख्येला 1 0 वाढवून टाका. 110 इकडे 50 इकडे 90. सरळ सरळ भागाकार करा. 110 ला जर 17 ने भागला तर 17 छक 102, 8 उरेल 17 चो 68, 64 भागाकार. त्यानंतर 8 छकम 48, 2 उरले 8 गुणे 16. त्यानंतर 13 छकम 78, 12 उरले 13 9 117. म्हणजे याचा भागाकार 64 आलेला आहे, याचा भागाकार 62 आणि त्याचा भागाकार आलेला आहे 69. आता तुम्हाला चढता क्रम जर लावायचा असेल तर हा लहान आहे, म्हणजे हा 1 नंबरवर येईल. त्याच्यापेक्षा मोठा 64 हा 2 नंबरवर येईल. त्याच्यापेक्षा मोठा हा 69 आहे 3 नंबरवर येईल. म्हणजे तुमचा अपूर्णांक पहिला जो येईल तो 5/8 येईल. 2 नंबरवरचा तुमचा 11/17 येईल आणि 3 नंबर चढत्या क्रमाने सर्वात मोठा हा तुमचा 9/13 येईल. असा पर्याय कोणता आहे बघा. या 4 पर्यायामध्ये 5/8, 11/17 आणि 9/13 ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या क्रमवार 27 नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. आता क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज करत असताना एकूण संख्या तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत 27 त्या लिहा. त्यानंतरची नैसर्गिक संख्या 27 च्या नंतरची 28 घ्या गुणिला 27 आणि 28 ची बेरीज करा. 27 गुणिले 54 1 55 भागिला 6 करा. मग या पद्धतीने या संख्या ठेवल्याच्या नंतर 3 गुणे 6 3 9 27 या दोनचा भाग इथे 14 गुणे 28 आहे. 9 गुणिला 14 गुणिला 55 करा. याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करा तर तुमचा ऑप्शन नंबर सी म्हणजे 6930 याचा करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी हे उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 17576 या संख्येचे घनमूळ किती. आता घनमूळाचा नियम आहे 17576 तुम्हाला 5 अंकी संख्या दिलेली आहे. त्याचे 2 गट करा. उजवीकडनं 3 अंकी संख्येचा 1 गट करा आणि उर्वरित संख्येचा दुसरा गट करा. जर एकक स्थानी जर 6 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 6 ची तोच अंक येईल. आणि 17च्या आधीची घनसंख्या लक्षात घ्या 8 येईल. 8 चा घनमूळ 2 म्हणजे 17576 चा घनमूळ येईल 26. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. या प्रश्नात पहा. जर 1 + x / 169 हे वर्गमुळात दिलेलं आहे इक्वल 14/13 दिलेलं आहे. आता या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेता तुम्हाला जर इथे या दोन संख्या क्रमवार दिलेल्या असतील 13 च्या नंतर वरती संख्या एकदम मोठी 14 जर दिलेली असेल आणि 13चाच वर्ग जर इथे दिलेला असेल 169 तर डायरेक्ट उत्तर घेताना 14 + 13 याची बेरीज करा. त्याचं उत्तर येईल 27. ऑप्शन नंबर डी. किंवा हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा जर असेल तर तुम्ही इथे बोथ साइड स्क्वेअर करा. बोथ साइड स्क्वेअर केल्याच्या नंतर 1 + x / 169 इक्वल 14 चा स्क्वेअर करा 196 येईल. 13 चा वर्ग करा 169. त्यानंतर x / 169 इक्वल 196 / 169 - 1 करा. त्यानंतर x / 169 इक्वल 196 - 169 / 169. आता हे 169 कापून टाका. x बरोबर या दोघांची वजाबाकी केली 196 मधून 169 मायनस केले तर त्याचा फायनल आन्सर येईल 17. किंवा ट्रिकी तुम्हाला या पद्धतीने दोन्ही अपूर्णांकाची दोन्ही संख्येची बेरीज केली तर उत्तर डायरेक्ट तुम्हाला 27 वर काढते. नेक्स्ट पुढील क्वेश्चन पहा. हा घातांकाच्या नियमावर आधारित आहे. संख्या 54 ला घातांक 8 गुणिला 30 ला घातांक 4 भागिला 18 गुणिला 30 याला ब्रॅकेट मध्ये ठेवा आणि याचा घातांक 8. आता 5 संख्याचं निरीक्षण करा. त्याचं कॅल्क्युलेशन लक्षात घेत असताना 54 ला घातांक 8 गुणिला 30 ला घातांक 4 जसा आहे तसा ठेवा. 18 × 3 = 54 540 ला घातांक 8 करा. आता याची फोड करा कारण आपल्याला 54 ला घातांक 8 इथे वरती दिलेला आहे. फोड करत असताना 54 ला घातांक 8 गुणिला 30 ला घातांक 4 करा. 540 ची फोड करताना 54 ला घातांक 8 आणि गुणिला 10 ला घातांक 8 या पद्धतीने त्याची फोड करा. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं सोपं जाईल तुम्हाला. 54 ला घातांक 8 54 ला घातांक 8 कटेल. त्यानंतर इथे 30 ची फोड करा. 3 ला घातांक 4 गुणिला 10 ला घातांक 4 भागिला 10 ला घातांक 4 गुणिला 10 ला घातांक 4 अशा पद्धतीने त्याची फोड करा. 10 ला घातांक 8 आहे. पाया समान आहेत 10 म्हणून 4 + 4 ची बेरीज केली तर 8 येईल. या पद्धतीने तुम्हाला काटाकाटी करायला सोपं जावं म्हणून या पद्धतीने त्या संख्येला थोडं कन्वर्ट करा.
10 ला घातांक 10 4 आणि 10 ला घातांक 4 हे कापून घ्या. मग आता इथे उरलेलं आहे तुमचं 3 ला घातांक 4 गुणिला 10 ला घातांक -4 3 ला घातांक 4 ऑप्शन नुसार ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला 81 गुणिला 64 गुणिला 10 ला घातांक -4 81 गुणिला 10 ला घातांक -4 त्याला कन्वर्ट करा 81 गुणिला 10 ला घातांक -4 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट लसावी मसावीवर आधारित आहे प्रश्न. दोन संख्या 7 1 दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला संख्या ठेवावी लागते. मग दोन संख्येचा गुणाकार करताना 7x गुणिला 9x बरोबर मसावी दिलेला आहे 6 गुणिला लसावी दिलेला आहे 378. मग आता इथे 7x गुणिला 9x x चा वर्ग करा 7x 7 आणि 9 तिकडे घेऊन जा 6 गुणिला 378 भागिला 7 गुणिला 9 भाग द्या 9 चा भाग 9 × 36 9 × 18 7 × 42 x चा वर्ग बरोबर 6 गुणिला 7 36 मग x बरोबर किती येईल 6. x ची व्हॅल्यू काढली तुम्ही. तुम्हाला मोठी संख्या विचारलेली आहे. मोठी संख्या काढताना मोठा रेशो लक्षात घ्या 9 आहे. 9 गुणिला x ची व्हॅल्यू 6 काढली 9 × 54 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातील फरकावर हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न लक्षात घेताना इथे दर दिलेला आहे तुम्हाला रेट दिलेला आहे 10%. फी मुद्दल दिलेली आहे 30,000 रुपये. त्यानंतर मुदत दिलेली आहे 3 वर्ष आणि 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक काढावा लागेल. तर यासाठी चक्रवाढ व्याज वेगळं आणि सरळ व्याज वेगळं काढण्याची गरज नाही. 3 वर्षासाठी जर असेल तर यातील फरक काढत असताना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक काढत असताना डायरेक्ट प्रिन्सिपल अमाउंट इक्वल डी म्हणजे डिस्टन्स फरक त्या दोन चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक म्हणजे डी गुणिला 100 भागिला r त्याचा वर्ग करा गुणिला 100 भागिला 300 प्लस r करा. आता इथे r म्हणजे तुमच्या उदाहरणात दिलेला दर किती आहे ते ठेवा. p म्हणजे तुमची मुद्दल आहे. मुद्दल दिलेली आहे तुम्हाला 30,000. फरक काढायचे. कधी फरक दिलेला असेल तर तुम्हाला मुद्दल काढते. मुद्दल दिलेली असेल तर फरक काढते. गुणिला दर दिलेला आहे तुम्हाला 10%. r च्या ठिकाणी 10 ठेवा. 100 भागिला r च्या ठिकाणी 10 ठेवा. 300 आणि 10 ची जर बेरीज केली तर 310. त्यानंतर आता काटाकाटी करायची आहे तुम्हाला. इथे एक 0 कापा इथला एक 0 कापा. आता 30,000 गुणिला 10 चा वर्ग 100 ते वरती येणार आणि इकडे खाली ठेवा. त्यानंतर वरती इकडे 31 जाईल गुणिला 10 इथे खाली. इथला एक 0 कापा इथला एक 0 कापा. इथले 2 0 इथले 2 0 कापा. 3 1 3 3 3 9 0 म्हणजे 930 हा 3 वर्षाची चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक निघेल. ऑप्शन नंबर बी हे त्याचा फायनल आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट सोडवता येईल. नाहीतर तुम्हाला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढावं लागेल 3 वर्षाचं सरळ व्याज काढावं लागेल नंतर वजाबाकी करावं लागेल. ती पद्धत थोडीशी वेळ का होईल म्हणून फॉर्म्युला लक्षात घ्या. 2 वर्षासाठी हा तुम्हाला एवढा फॉर्म्युला वापरता येईल आणि 3 वर्षासाठी ऍडिशन मध्ये 100 भागिला 300 प्लस r करा. 3 वर्षासाठी दोघांमध्ये फरक करा. त्यानंतर नेक्स्ट 21वा प्रश्न पहा. प्रति तास 3 किलोमीटर वेग असणाऱ्या एका नदी प्रवाहाच्या विरुद्ध 42 मिनिटात 7 किलोमीटर पडणाऱ्या नावेचा स्थिर पाण्यात किती वेग असेल. आता हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे. पण वेग काढत असताना 42 मिनिटात तो 7 किलोमीटर जात आहे आणि वेग हा आपल्याला किलोमीटर म्हणजे ताशी वेग असायला पाहिजे. तो ताशी वेग कॅल्क्युलेट करताना 42 मिनिटात जर 7 किलोमीटर जात असेल तर एका तासात म्हणजे 60 मिनिटामध्ये तो किती किलोमीटर जाईल. मग याचं कॅल्क्युलेशन करा. 60 गुणिला 7 भागिला 42 7 × 42 60 मध्ये 6 चा भाग 10 वेळा जाईल म्हणजे याचा वेग निघेल 10 किलोमीटर पर आवर. आता तुम्हाला विरुद्ध दिशेने जो वेग मिळालेला आहे हा विरुद्ध दिशेने वेग आहे. विरुद्ध दिशेने वेग जर तुम्हाला 10 किलोमीटर पर आवर मिळालेला असेल तर तुम्हाला इथे प्रवाहाचा वेग दिलेला आहे आणि स्थिर पाण्यातील वेग काढायचा. मग प्रवाहाचा वेग आणि स्थिर पाण्यातील वेग जर काढायचा असेल तर इथे दिशेने वेग घ्या. दिशेने वेग इकडे विरुद्ध दिशेने वेग इथे घ्या प्रवाहाचा वेग आणि इथे घ्या संत पाण्यातील किंवा स्थिर पाण्यातील वेग. हे कॅल्क्युलेशन करताना इकडच्या संख्या इकडे आणताना इकडे प्लस करायचं इकडून इकडे जाताना मात्र त्या मायनस करायचं. मग आता पहा इथे तुम्हाला विरुद्ध दिशेने वेग तुम्ही काढलेला 10 किलोमीटर पर आवर म्हणून इथे 10 लिहा. त्यानंतर तुमच्या उदाहरणात प्रवाहाचा वेग दिलेला 3. मी सांगितलं तुम्हाला इकडून इकडे येताना यांची बेरीज करत जा इकडून इकडे जाताना त्यांची वजाबाकी करत जा. आता 10 आणि 3 13 3 आणि 13 ची बेरीज केली तर 16 म्हणजे दिशेने वेग निघेल 16 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढलेला तुम्ही 10. आता तुम्हाला स्थिर पाण्यातील किंवा संत पाण्यातील वेग जर काढायचा असेल तर संत पाण्यातील वेग
बरोबर प्रवाहाच्या दिशेने वेग निघाला तुमचा 16 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग निघाला 10. दोन्ही वेगाची तुम्हाला बेरीज करावं लागेल भागीला 2. 16 प्लस 10 ची बेरीज केली तर 26 येईल. 26 भागीला 2 केलं तर संत पाण्यातील वेग निघेल 13 किलोमीटर पर आवर. असं या प्रश्नाचं उत्तर घेते. म्हणून उत्तर तुमचं पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 13 किलोमीटर पर आवर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. दोन ट्रेनला आजूबाजूच्या पटरीवर एक दुसऱ्याला विरुद्ध दिशेने क्रॉस करण्यासाठी 18 सेकंद लागतात. म्हणजे इथे वेळ दिलेला आहे 18 सेकंद. त्यानंतर एका ट्रेनची लांबी दिलेली आहे तुम्हाला 250 मीटर. एका ट्रेनची लांबी दिलेली आहे 250 मीटर. दुसऱ्या ट्रेनची लांबी तुम्हाला इथे काढायची आहे. त्यानंतर दोन्ही ट्रेनचा वेग जो दिलेला आहे हा कॉमन मध्ये 180 किलोमीटर दिलेला आहे. 180 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे एका ट्रेनचा वेग 180 तर दुसऱ्या ट्रेनचा सुद्धा वेग तुमचा 180 आहे. मग तुम्हाला दुसऱ्या ट्रेनची लांबी जर काढायची असेल तर याचं कॅल्क्युलेशन करताना एकूण अंतर आपण काढू. म्हणजे दोन्ही ट्रेनची लांबी एकत्रित काढू. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. मग आता वेग घेताना मात्र तुम्हाला इथे दोन्ही ट्रेनचा वेग जो 180 दिलेला आहे तर दोन्ही ट्रेनचा वेग तुम्हाला प्लस करावा लागेल. 180 प्लस 180 गुणिला वेळ दिलेला 18 सेकंद गुणिला 5/18. इथे 18 कापून टाका. दोघांची बेरीज केली तर 360 येईल. 360 गुणिला 5 केलं तर 1800 मीटर या दोन्ही गाड्यांची लांबी येईल. मग 1800 मीटर दोन्ही गाड्यांची लांबी जर असेल तर एका गाडीची लांबी तुम्हाला दिलेली आहे. म्हणून 1800 मधनं एका गाडीची लांबी दिलेली आहे तुम्हाला 250 मीटर. 250 मीटर जर इथून मायनस केलं तर 1550 मीटर ही दुसऱ्या गाडीची लांबी आहे. ऑप्शन नंबर सी त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 7 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? हा प्रश्न भूमितीवर आधारित आहे. इथे तुम्हाला 7 सेंटीमीटर दिले आहे. युनिट व्यवस्थित लक्षात वाचून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला घनाचं घनफळ. मग घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजूचा घन मग बाजू दिलेली आहे 7. 7 चा घन करा 343 येईल. युनिट मात्र सेंटीमीटर क्यूब किंवा घ सेमी. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. म्हणून ऑप्शन नंबर ए त्याचं फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे. लांबी दिलेली आहे तर रुंदी काढायची. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. मग लांबी दिलेली आहे तुम्हाला 1.6 आणि बी म्हणजे रुंदी तुम्हाला काढायची आहे. आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.0288. मग 0.0288 भागीला 1.6 करा. कॅल्क्युलेशन पॉईंट काढून करा. जस्ट तुम्हाला लक्षात येईल पॉईंट कुठं द्यायचा आहे. 288 भागीला 16. खाली पॉईंटच्या नंतर एक अंक दिला म्हणजे 1 0 वरती द्या. वरती पॉईंटच्या नंतर 4 अंक दिले आहेत. पॉईंट काढा म्हणून त्याचे 4 0 खाली द्या. त्यानंतर आता या 16चा भाग द्या. 4 चौक 16. 4 7 28. 4 गुणे 8. त्यानंतर हा 0 कापून याच्यावर द्या. इथे परत 4 चा भाग जातो. 18 चौक 72. 180 येईल. 180 भागीला इथे 1 वर 4 0 म्हणजे 10 आला. आणि एक 0 कापा. इथे 3 0 आले यातून 3 अंक तयार करून पॉईंट द्या. 0.18 सेंटीमीटर. युनिट सेंटीमीटर मध्ये आहे सेंटीमीटर. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचा फायनल आन्सर येईल. रुंदी येईल 0.018 सेंटीमीटर. त्यानंतर एक शेवटचं उदाहरण सोपं उदाहरण दिलेलं होतं. कॅल्क्युलेशन आहे फक्त बेरीज करायची आहे तुम्हाला. उभी मांडणी करा. 1001 प्लस 111 प्लस 10 प्लस 11 1 2 3 1 2 3 1 1133 साठी बेरीज आहे. ऑप्शन नंबर सी. अशाच प्रकारचे हे 25 प्रश्न तुम्हाला मी समजून दिलेले आहेत. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर सोप्या पद्धतीने आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तर आमच्या निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या YouTube चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दर रविवारला होणारे पेपर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.